मोबाईलमुळं माझ्या डोळ्यांची वाट लागली आणि हा माणूस बघा काय करतोय. मगाचपासून लावलंय मी गेम डिलीट करा, गेम डिलीट करा. तर पोरगा नाश्ता करणं झालंय का तर ह्याला पोराला गेम खेळायचे, पप्पा गेम खेळतोय म्हणून. किती वेळा सांगायचं बंद करायला गेम मी. हे बघ त्याने किती भारी मोठा साप केलास नाही तर त्याला कंप्लीट कर. ते बघा त्याचा जीव वर खाली होतोय, पप्पा खेळतोय म्हणून. संपव लवकर. मी नाही गेम डिलीट करत. मेला मेला एकदा सांगितलेलं समजा ना का तो फोन मी तुकडे करीन त्या फोनचे आणि सिरियस मध्ये करीनच. मी अक्षरशः माझ्या डोळ्यांची वाट लागली, मला दिसायचं फार कमी आलंय मोबाईलनी. आणि हा मोबाईल माझ्याकडून गोड बोलून घेतला होता त्यांनी. मोबाईल घेतला होता आणि मला म्हणाले होते की मला यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे तुझ्यासारखं, मला मोबाईल घेऊन दे. आणि मी वेड्यासारखी 6 महिने हप्ते भरत बसले आणि हे असे लावलंय. पिलू मोबाईल नसतो बघायचं की नाही? नसतो बघायचं बाळा. नाही नाही काहीच नाही वाटत या माणसाला. काहीही बोला काहीही. आणि माणसं म्हणतात किती शांत आहे माझा नवरा, काहीही बोला काही फरक पडत नाहीये. अजून त्यांनी बंद केलंय का बघा. तो पोरगा नाश्ता करेना झालाय. बघा सगळ्यांचं म्हणणं आहे आमचे नवरदेव किती शांत आहेत. हे बघा पोरगं खाणं सोडतंय आणि मोबाईलकडे घुसतंय. पोराचा गेम पप्पा खेळतोय. मला वाटतं मी तास झालं सांगते की फोन ठेवा फोन ठेवा, तो खाईना. मोबाईल काही माणूस ठेवाय तयार नाही. माणसं म्हणतात माझं नवरा लई शांत आहे. बघा हे शांत आहे. रिप्लाय काय आहे का ठेवतो बिवतो. इतका वेळ झाला मी ओरडतीये ना, त्याच्यावर एकही रिप्लाय नाही मला, काहीच नाही. अरे ठेवा की मोबाईल. पोराचा गेम पप्पा खेळतोय. काय ठेव अशी इकडे दे. हां हॅलो फ्रेंड्स, तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आता लाईट दिसते मला वाटतं माझ्या मागून इकडे. तर आज काही व्हिडिओ बनवायला वेळच नाही मिळाला. आता भाकरी करते. 8:30 वाजलेत. 8 वाजता ऑफिस टाईम संपलं. 8:30 वाजलेत. उद्या इंटरव्ह्यूला जायचं आहे दुसरीकडं, कारण हे काम माझं बंद होणार आहे ना, त्यामुळं. काल डोळे तपासून आले. चष्मा काढायचा होता काल, पण तिथं जरा महाग होतं म्हणून काढला नाही. आता मला कधी वेळ मिळतोय चष्मा काढायला जायला काय माहिती. तर तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटत आहेत मला सांगायला विसरू नका, कारण तो जोपर्यंत सांगणार नाही ना तुम्ही तोपर्यंत मला समजणार नाही की माझ्याकडून काय चुका होत आहेत. एडिटिंगमध्ये होत आहेत चुका, ते तेवढं माझ्या लक्षात आलं आहे, कारण मला एडिटिंग जमत नाही. आणि हां, भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे किचन तुला कधी स्वच्छ नसतं. तर दिवसभर मी नसल्यामुळं किंवा घरातलं काम करत नाही, त्यामुळं अंश आणि अंश पप्पा. एक वेळ अंश माझा आहे ना, तो व्यवस्थित वस्तू किंवा भांडे वापरलेले वॉश बेसिनमध्ये आणून ठेवतो. अंश पप्पा नाही करत. समजा त्यांनी बाहेर जर का खाल्लं तर जिथं जेवतो तिथंच ते ताट साईडला करून ठेवतात. ते काही उचलायच्या भानगडीत पडत नाही. मग ते सगळं असल्यामुळं मला घरी घाणच राहते, स्वच्छ राहत नाही किचन. मग मी असं संध्याकाळी स्वयंपाक उरकल्याच्या नंतर करते. तर आज व्हिडिओ नाही शूट केला कारण ना आज मला अजिबात ब्रेक मिळाला नाही. मी आज जेवलेली नाही दिवसभर, म्हणून पहिल्यांदा आता ऑफिस टाईम संपला पहिल्यांदा जेवायला बनवते. आणि तो पण साधा सोप्पा माझा मेन्यू. भाकरी आणि ऑमलेट करणार आहे. आणि अंश पप्पांना भात दिला होता करून आणि वांग्याची आमटी. त्यांना कितीही सांगितलं ना की वांगं खाऊ नका, ते त्यांना स्टोनचा त्रास आहे त्यामुळं ऐकत नाहीत. आता बाकी कामं तसेच ठेवले त्यांनी. सगळ्यात आधी अंशची झोपायची तयारी, कारण उद्यापासून स्कूल सुरू होती आहे पुन्हा. तर सगळ्यात अगोदर म्हटलं की आपण बेड लावून देऊया ह्याला व्यवस्थित. तर मी प्रत्येक कामामध्ये माझ्या अंशला माझ्यासोबत घेते, का तर त्यालाही सवय लागली पाहिजे. कारण आत्ताचा काळ वेगळा आहे. पूर्वी आपण स्त्रिया म्हणजे आत्ता पण मी देखील अंश पप्पांना जास्त काही काम नाही करायला लावत. जास्त काही म्हणजे अजिबातच नाही करायला लावत, का तर त्यांचे तसे संस्कार झालेले आहेत की कशाला मदत करायची. किंवा त्यांचा एक इगो आहे की माझं काय म्हणतील की मी काम करते, बायकोची मदत करते वगैरे असं. पण असा त्यांनी विचार नाही करत की बायको कमवते, एवढा त्रासातनं तिला त्रास होतो तरी बायको कमवते, तर लोक काय म्हणतील, असा कोणी विचार ते करत नाहीत. तर असे भरपूर पुरुष आहेत. पण आपण सोडून त्यांना जात नाही म्हणून पुढची पिढी असं वागेल असं नाही.
काय माहिती अंश कधी लग्न करेल फ्युचरमध्ये जाऊन. त्यांनी जर बायकोला मदत वगैरे नाही केली तर ती राहील का? कारण हल्लीची पिढी जी आहे इथून पुढची थोडीशी ॲडव्हान्स आहे, थोडीशी जास्त हुशार आहे आणि स्वतःच्या पायावर उभे राहणाऱ्या मुली आहेत. त्यामुळं आपण आपल्या मुलांना आत्तापासूनच सगळ्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत, असं माझं पर्सनली मत आहे. आणि दुसऱ्यांची मुलगी आपण जेव्हा घरात आणणार त्यावेळेस ती आपली मुलगीसारखी, जशी आपण आपल्या मुलीला जसं ज्या सुविधा देतो त्या तिलाही दिल्याच पाहिजेत. तिच्या जागी आपली मुलगी असल्यावरती आपण हा विचार करणारच ना, की आपल्या मुलीला देखील जावयांनी मदत करावी वगैरे असं. तर मग म्हणून मी आत्तापासूनच ह्या सगळ्या सवयींना लावून घेते त्याला, की पुढं जाऊन त्याला असा त्रास नाही व्हावा किंवा येणाऱ्या बायकोला किंवा येणाऱ्या सुनेला माझ्या जास्त त्रास नाही व्हावा. मी त्याला झाडू मारायला शिकवलेलं आहे. अंश माझ्यासाठी चहा देखील बनवतो. मी कधीतरी तोही व्हिडिओ शूट करून तुम्हाला पाठवेन. अंशला चहा बनवायला खूप आवडतं. फक्त मी अजून त्याला फक्त गॅस चालू करू देत नाही. येतो पण मी चालूच करू देत नाही त्याला. आताही त्याने झाडू मारला होता, तर व्यवस्थित झाडू मारता येत नाही, पण कमीत कमी झाडू इकडं तिकडं तरी फिरवतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे. फक्त बायकोसाठीच म्हणून नव्हे, तर पुढं जाऊन जर का कधी हॉस्टेलवरती वगैरे राहायची वेळ आली किंवा एकटं राहायची वेळ आली तर त्याला हे सगळं आलं पाहिजे. आणि सगळ्या पुरुषांना नम्र विनंती आहे की तुम्ही जर का एकत्र कुटुंबात राहत असाल तर तुमचा भाऊ वगैरे म्हणेल, बापरे बायकोची मदत करतोय, किंवा तुमचे घरचे म्हणतील की बायकोची मदत करतोय. तर किंवा हल्ली एक म्हणतात बायकोचा बैल, तर त्यांना अजिबात फॉलो करू नका. कारण ज्यावेळेस त्यांची बायको आजारी पडेल किंवा त्यांच्या बायकोला गरज असेल ना, त्यावेळेस ते ही सगळी कामं करतील. फक्त ते तुम्हाला नाही म्हणत असतील. आदर्श त्यांचाच घ्या जे त्यांच्या शब्दावरती ठाम राहतील. अंशच्या पप्पाने देखील हेच केलं. आणि आत्ता मी कधी आजारी वगैरे पडली तर त्यांचे खायचे खूप हाल होतात. म्हणजे त्यांचे खायचे हाल कसले, त्यांनी बाहेरून छान मागवतात, बिलं आपली मस्त मला दिली जातात. तर ह्या खूप त्रास होतो. तर त्यामुळं स्वतः थोडंफार तरी करायला शिका जेवण वगैरे. कारण पुढं जाऊन जर का कधीही गरज पडली की स्वतःच्या हाताने जेवण बनवायचे तर त्रास झाला नाही पाहिजे. मी असं म्हणत नाही की रोजच आलं पाहिजे जेवण वगैरे बनवायला, पण कधीतरी ठीक आहे ना, आलं पाहिजे. तर माझ्या पिल्लूला मी हे सगळं शिकवायचा प्रयत्न करत आहे. आणि खरं सांगायचं तर तो मी काम करते ते बघून तो देखील स्वतः त्याला न सांगता मला मदतीला येतो. आत्ता पण याची लुडबुड चालूच आहे. तो अजिबात शांत बसत नाही आणि इतके प्रश्न असतात ना की त्या प्रश्नांचे उत्तरच नसतात माझ्याकडं. तर मी आता बेडशीट काढलेलं आहे. हे बेडशीट जे आता माझ्या हातात पांढरं बेडशीट आहे ना, व्हाईट, ते कोणाला घ्यायचं असेल तर मी माझा जो मिनी व्लॉग येईल त्याच्यामध्ये मी हे मेन्शन करेल, टॅग करेन. तुम्ही नक्की घेऊ शकता तिथून. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही पटलं नाही तर नक्की सांगा.